आणि एक महत्त्वाची राजकीय अपडेट, शरद पवार गटाच्या याचिकेवरच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झाली आहे। शरद पवार यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि नाव या प्रकरणी ही सुनावणी सुरू आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देत असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच दिला आणि त्यानंतर लगेचच शरद पवार यांच्या गटाने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतलेली आहे। आज या याचिकेवर सुनावणी आहे। सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड झालं। अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना भाजप सरकारला पाठिंबा दिला आणि त्यानंतर आमदार अपात्रता पात्रतेची सुनावणी सुद्धा सुरू झाली आणि त्या पाठोपाठच पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव यावरची लढाई सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू झाली होती। याचिकेसंदर्भातल्या सुनावणीची आत्ताची अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडनं। सोमेश, नक्कीच आता सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस विश्वनाथन यांच्या बेंच समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी सुरू झाली आहे। अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करतात। अभिषेक मनु सिंघवींनी असं म्हटलं आहे की आम्ही नाव आणि चिन्हाशिवाय राहू शकत नाही। आम्हाला आत्तापर्यंत त्यांनी फक्त नाव दिलं, ते सुद्धा राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं, म्हणजे स्वाभाविक अभिषेक मनु सिंघवींनी हे निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर मग पुढे अभिषेक मनु सिंघवी म्हणतात की आम्ही नाव आणि चिन्हाशिवाय राहू शकणार नाही, कारण आता विशेष अधिवेशन येते, त्यानंतर मग लगेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या महिन्यापासूनच निवडणूक प्रचाराचं साहित्य म्हणजे वेगवेगळे पॅम्पलेट्स आणि पत्रकं या सगळ्याच्या वाटपाला सुरुवात होईल आणि त्यामुळे जर आमच्याकडे नाव नसेल, चिन्ह नसेल तर आम्ही कशा प्रकारे मतदारांना सामोरे जाऊ। त्यामुळे त्या बाबतीत अभिषेक मनु सिंघवींकडून युक्तिवाद केला जातोय। दुसरा मुद्दा त्यांनी असा म्हटलाय की आमच्यावरती म्हणजे शरद पवार गटावर अजित पवारांचा व्हीप लागू होईल असंही शरद पवार गटाचे वकील सांगतात। त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये आता अर्जन्सी आहे, तातडीने या विषयामध्ये सुनावणी व्हायला हवी आणि ती सुनावणी सुप्रीम कोर्टाने घ्यायला हवी। सुप्रीम कोर्टाने जर सुनावणी घेतली तर यामध्ये लवकरात लवकर रिलीफ मिळू शकेल अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा अभिषेक मनु सिंघवींकडून करायला सुरुवात झालेली आहे। सिंघवी वारंवार सांगतायत की जोपर्यंत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याबाबत जी सुनावणी ज्या प्रकारे झाली तसाच प्रकार हा शिवसेनेच्या बाबतीतही घडला होता असंही सिंघवींनी सांगितले। म्हणजे कुठेतरी शरद पवार गटाच्या वतीने शिवसेना प्रकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरण यातली कायदेशीर आणि तांत्रिक साम्यस्थळ दाखवली जात आहेत, जेणेकरून त्या सिमिलरिटीजच्या आधारावर तशाच स्वरूपाचा एक रिलीफ किंवा त्या स्वरूपाचीच एखादी कुठली तरी मागणी त्यांना सुप्रीम कोर्टाकडे करता येईल। कारण सर्वात मोठं आव्हान या सगळ्या प्रकरणात शरद पवार गटासमोर आहे ते म्हणजे हायकोर्टामध्येही या प्रकरणावर सुनावणी होऊ शकते आणि सुप्रीम कोर्टातही या प्रकरणावर सुनावणी होऊ शकते। त्यामुळे मग सुप्रीम कोर्टातच सुनावणी का व्हावी, ती सुद्धा इतक्या तातडीने का व्हावी आणि दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आहे ते प्रकरण सुद्धा या प्रकरणासोबतच जोडलं जावं का, अशा अनेक मुद्द्यांवर सध्या अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाच्या वतीने बॅटिंग करतायत, सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत, आर्ग्युमेंट्स करतायत आणि आता त्यावर इलेक्शन कमिशन त्यांची भूमिका काय म्हणते हे सुद्धा पाहावं लागेल। दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाने सुद्धा आपल्या वतीने कॅव्हेट दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टात की कोणताही आदेश हा आमच्या सुनावणीशिवाय केला जाऊ नये। त्यामुळे आमचं म्हणणं ऐकून घ्यावं हे त्यांनी जे म्हटलं होतं त्यानुसार मग त्यांना अजित पवार गटाचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि त्यातून मग शेवटी आज कोर्ट काहीतरी आदेश देऊ शकेल अशी स्थिती आहे। त्यामुळे कोर्टाचं या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय येतोय का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। अपडेटसाठी तुमच्याकडे येऊ। तुर्तास धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।